मित्र साधारणतः मुलांमध्ये बापाची प्रतिमा ही मजबूत आणि दडपण आणणारी असते. कुठलेही चुकीचे काम करताना बापाची भीती मनामध्ये कायम एक घर करून असते की इथे नको जायला, ते नको करायला, बाप मारेल. बाप हा कायम प्रखर उन्हामध्ये तळपणाऱ्या सूर्यासारखा डोक्यावर पहारा देत असतो. पण मित्र हाच बाप ज्यावेळेस नसतो त्यावेळेस त्या कुटुंबाच्या आणि त्या मुलांच्या आयुष्यामध्ये जो अंधार पसरतो तो कुणालाही सांगता येत नाही. बापाची खरी किंमत बाप नसताना कळते. बाप आयुष्यात कायम कठोरपणाची भूमिका घेऊन चालत असतो, कारण त्याच्या भीतीपोटी त्याची मुलं आयुष्यभर सरळ मार्गावर चालत राहतात. पण त्याच्या त्या कठोरपणामागे एक हळवा बाप कायम लपलेला असतो, जो त्याला आपल्या मुलांना इच्छा असतानाही दाखवायचा नसतो. अशा सर्व बापांना आजची ही कविता समर्पित. बाप हळवा नसतो. पहिलं लेकरू जेव्हा जन्माला येतं, पुरुष नावाचा तो माणूस किती आनंदी असतो. आयुष्यात पहिल्यांदाच तो बाप झालेला असतो. त्याचा तो आनंद त्याला कधी शब्दात व्यक्त करता येत नसतो. आनंदाने तो कधी रडतो, कधी ओरडतो. मग कसं म्हणता तुम्ही की बाप हळवा नसतो? मग कसं म्हणता तुम्ही बाप हळवा नसतो? त्याच्या इवल्यास लेकीला जेव्हा बालवाडीत पाठवलं जातं, त्याच्या इवल्याच्या लेकीला जेव्हा बालवाडीत पाठवलं जातं, तिच्यासोबत जायला मला जमणार नाही असं तो नजर चुकूनच सांगतो. सकाळी कामाला जाताना लेकीनं सांगितलेला खाऊ तो जवळ पैसे नसतानाही लक्षात ठेवून घेऊनच येतो. मग कसं म्हणता तुम्ही की बाप हळवा नसतो? मग कसं म्हणता तुम्ही की बाप हळवा नसतो? लाडक्या लेकीच्या परीक्षेच्या काळात बस झाला अभ्यास, झोप आता असं म्हणताना बाप मात्र जागाच असतो. जेव्हा परीक्षेचा निकाल असतो लेकीचा, मनाची धडधड वाढवून बापच शाळेत चक्कर मारत असतो. मग कसं म्हणता तुम्ही की बाप हळवा नसतो? मग कसं म्हणता तुम्ही की बाप हळवा नसतो? काळजाचा तुकडा परगावी शिक्षणासाठी जाताना मी जरा गाडीचं बघतो म्हणून बाप हळूच बाजूला जातो. आणि त्याच लेकीला लग्नात निरोप देताना बाप एकटाच कोपऱ्यात जाऊन हंचून रडतो. मग कसं म्हणता तुम्ही की बाप हळवा नसतो? मग कसं म्हणता तुम्ही बाप हळवा नसतो?